तर नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। ही व्हिडिओ आहे ना खूप युनिक आहे, तर तुम्ही प्लीज ही व्हिडिओ आहे ना नीट लक्षपूर्वक ऐका बरं का। ह्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर सगळ्यात मेन आणि खूप क्रुशियल टॉपिक आहे, तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम रिजेक्ट का बरं होतात। हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम रिजेक्ट होण्यामागे मल्टिपल रिझन्स असतात। इफ्स अँड बट जे आहे ते तुम्हाला मी आता क्लिअर करतो। सगळ्यात महत्त्वाचं, जी कोणती पण पॉलिसी तुम्ही हेल्थ इन्शुरन्सची घेताय त्या पॉलिसीमध्ये नॉर्मल हेल्थ कवर हे 1 महिन्यानंतरच असतं। तुम्ही आज पॉलिसी घेतली की 1 महिन्यानंतर तुम्हाला हेल्थ रिलेटेड जे पण क्लेम्स असतील ते सेटल होतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणती पण पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो ऑपरेशनसाठी। कोणतंही ऑपरेशन असेल, आयचं ऑपरेशन, तुमचं ब्रेन मॅरेज ऑपरेशन, तुमचं काही रिलेटेड टू सर्जरीज असतील, मेजर सर्जरीज असतील, त्या 2 वर्षांनीच कव्हर होतील। 2 वर्षाच्या आत केलेल्या ऑपरेशन किंवा सर्जरीज कोणत्याही पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही, हे लक्षात ठेवा। याची क्लेम रिजेक्टच होणार, हा क्लेम पास होणारच नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट जी खूप आढळून येते ती म्हणजे डेंग्यू, मलेरिया हे जे व्हायरल आहेत याच्यामध्ये तुमचे जे प्लेटलेट्स आहेत ते 1 लाखाच्या वर गेलेले आणि तुम्ही तरी त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन क्लेम घेताय, तर क्लेम मिळणार नाही। कारण 1 लाखाच्या वर प्लेटलेट्स असतील तर तुमचं नॉर्मली घरून गोळ्या औषधं घेऊन तुमचं क्युअर होतं, 100% होतं, हे प्रूव्ड आहे। म्हणून